भारतातील रस्त्यावर दिसणारी ऑटो रिक्षा ही प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय पर्याय आहे. मात्र तिचे मूळ थेट इटलीशी जोडलेले. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीतील पियागियो या कंपनीने थ्री व्हीलर वाहनांची निर्मिती सुरू केली. ही छोटी, हलकी आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी वाहने लोकांना आकर्षित करू लागली. त्याचाच परिणाम म्हणून इटलीतील भाषेत एप मधमाशी नावाने ओळखली जाणारी ही वाहने इटलीबाहेरही लोकप्रिय होऊ लागली. भारतात 1950च्या दशकात या प्रकारच्या वाहनांची गरज लक्षात घेऊन ती इथल्या रस्त्यावर उतरवली गेली. सुरुवातीला ऑटो रिक्षांना भारतात प्रामुख्याने माल वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. पण लवकरच त्या प्रवासी वाहतुकीचा महत्त्वाचा भाग बनल्या. त्यांचं साधं डिझाईन, कमी इंधन खर्च आणि अरुंद रस्त्यावर सहज वाहतूक करण्याची क्षमता यामुळे भारतीय परिस्थितीत ऑटो रिक्षा खूपच उपयुक्त ठरल्या. आजही भारतात ऑटो रिक्षा हा लाखो लोकांचा आवडतीचा प्रवासाचा पर्याय आहे. ती फक्त वाहतुकीची साधनं नाही तर एक आर्थिक क्रांतीचं प्रतीकही आहे. इटलीने भारताला दिलेली ही अनोखी भेट काळानुसार भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनत चालली आहे. धन्यवाद. अशाच माहितीसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो, लाईक, शेअर करा.